श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति पापानां। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। वामे भूमिसुता पुरस्तु हनुमान् पश्चात् सुमित्रासुतः शत्रुघ्नो भरतश्च पार्श्वदलयोर्वायवादिकोणेषु च सुग्रीवश्च विभीषणश्च युवराट् तारासुतो जाम्बवान् मध्ये नीलसरोजकोमलरुचिं रामं भजे श्यामलं रामं भजे श्यामलं रामं भजे श्यामलं। श्रीराम जय राम जय जय राम। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांची कथा युगानुयुग गायली जाते आहे। रामकथेचं भारतीय संस्कृतीमध्ये विलक्षण अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। रामकथा ही नुसती कथा किंवा नुसतं काव्य नाही, हा काव्यात्मक पद्धतीने मांडलेला इतिहास आहे। हे घडलेलं आहे। इतिहास या शब्दाचा अर्थच आहे, इति म्हणजे असे आणि हास म्हणजे घडले, असे घडलेले आहे इतिहास। रामायणामध्ये बघितलं तर वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं काव्य एक साहित्य म्हणून अप्रतिमच आहे, पण ते नुसतं काव्य किंवा कल्पना विलास नाहीये। तो प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी काव्यात्मक रीतीने मांडलेल्या आणि त्याच्यात अध्यात्मही आहे। रामकथा ही मनाला रमवणारी आहे, पण त्या मनाला रमवता रमवता ती आदर्शाकडे घेऊन जाते। म्हणून रामकथा श्रेष्ठ आहे आणि म्हणून रामकथा श्रवण करायची। रामायणामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते सगळं आदर्शच आहे। आता आदर्श हा शब्द आपण सहज वापरत असतो। आदर्शचा खरा अर्थ आहे आरसा। आदर्श म्हणजे डोक्यापासून पायापासून पर्यंत सगळं तुम्हाला जे दाखवतं आणि त्याच्यातले व्यंग काढायचं कसं हे तुम्हाला कळतं, ज्याच्यात बघितल्यावर त्याला आदर्श म्हणतात। आपल्यामध्ये काय काय व्यंग आहे, काय काय कमतरता आहेत, त्या दूर करण्याचे उपाय रामायणात सापडतात। कारण रामायणामध्ये प्रत्येक पात्र त्यागमय आहे, प्रत्येक पात्र आदर्श आहे। आदर्श भाऊ कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, आदर्श आई कशी असावी, आदर्श वडील कसे असावेत, प्रत्येक गोष्ट रामायणामध्ये सांगितलेली आहे। आणि म्हणून रामकथा ही आचरणीय आहे।
भगवान श्रीकृष्णांचं भागवत हे आपण ऐकण्यासाठी उत्तम आहे, पण वागण्यासाठी आपल्याला ते नाही. कारण तो पूर्ण पुरुषोत्तम होता, तो स्वतंत्र होता. त्याच्या मनोभूमिकेशी आपण कधी जुळवून घेऊ शकत नाही, त्याच्यासारखं आपण वागू शकत नाही. पण रामासारखं आपण वागू शकतो. म्हणून रामायण हे आचरणीय आहे. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये रामायण पुन्हा पुन्हा वाचलं जात आहे, पुन्हा पुन्हा ऐकलं जात आहे. हजारो जणांनी रामायण सांगितली, हजारो जणांनी, लाखो करोडो जणांनी रामायण ऐकली आजपर्यंत, आणि त्यामुळे भारतीय संस्कृती टिकून आहे. रामदास स्वामी तर म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी भजावा. आधीस्मरण कोणाचं करायला सांगितलं? रामाचं. का बरं? रामदास स्वामींची एक भूपाळी आहे, त्याच्यातनं आपण थोडासा उलगडा होतो तो बघूया. रामदास स्वामी म्हणतात, उठोन या प्रातःकाळी जपा राम नामावळी, स्वये ध्यातो चंद्रमवळी, शैलबाळी समावेत. सकाळी उठल्या उठल्या रामाचं नाव घ्यावं. का बरं? हा राम कोण आहे? संतांना किंवा वाल्मिकी ऋषींना अपेक्षित राम हा दाशरथी म्हणजे दशरथापासून जन्मलेला राम हे सगुण रूप आहे, ते पूजनीय आहे. पण त्या रामाची मदत घेऊन ह्या रामाला ओळखण्यासाठी रामायण ऐकायचं. म्हणून ते काय म्हणतात रामदास स्वामी, उठोन या प्रातःकाळी जपा राम नामावळी, स्वये ध्यातो चंद्रमवळी. चंद्रमौळी म्हणजे शिव. आता शब्द रचना पण बघा कशी आहे रामदास स्वामींची. चंद्र हे अमृताचं प्रतीक आहे, अमृतत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे आता ती कथा सांगत बसलो तर फार लांब होईल हे, पण चंद्राला शाप मिळालेला होता की तुला सतत कलेमध्ये राहावं लागेल. एक कला तुझी पूर्ण कधीही 15 दिवस राहणार नाही, तुला सतत कमी जास्त व्हावं लागेल. पण त्यांनी तपश्चर्या करून शंकराकडून वर मिळवला की मला अमृतत्व मिळावं. त्यामुळे अमृत स्त्रवण्याचं ती जी शक्ती आहे ती शंकरांनी त्यांना दिली. आणि एवढंच नाही तर माझ्या मस्तकावर तू अमृत पाझरत अखंड राहशील असं वरदान मिळालं चंद्राला. पण इकडे मात्र तो संदर्भ अगदी वेगळा आहे. रामदास स्वामी सांगतात त्यावेळेला की तू अमर आणि आनंदीच आहेस, हे सतत मस्तकात ठेव. तू मरणारा नाहीस, तू शिव आहेस, तू रामस्वरूप आहेस, तू आनंद स्वरूप आहेस, हे सतत मस्तकामध्ये ठेव. म्हणून चंद्रमौळी असं नाव त्याला दिलं. रामदास स्वामींनी शब्द वापरलेला आहे की उठोन या प्रातःकाळी जपा राम नामावळी, स्वये ध्यातो चंद्रमौळी. म्हणजे जो शिवस्वरूप आहे, जो संत झालेला आहे, त्यांनी सुद्धा उठून सकाळी उठल्यावर पहिल्यांदा रामनाम घ्यावं. आणि पुढे ते शब्द वापरत आहे, शैलबाळी समवेत. शैलबाळी म्हणजे कोण? शिला म्हणजे दगड, शिलेपासून तयार झालेला तो पर्वत, त्याला शैल म्हणतात. म्हणजे आत्मबुद्धीच्या संतांनी सुद्धा रामनाम घ्यावं आणि जडबुद्धीच्या मानवांनी सुद्धा रामनाम घ्यावं. हे एका वाक्यात सांगायचं जर कसं बसेल तर ते रामदास स्वामींकडे दिसतं. म्हणजे रामकथा का ऐकायची त्याबद्दल सांगतो. हा, स्वये ध्यातो चंद्रमौळी, शैलबाळी समावेत. म्हणजे आत्मबुद्धींनी सुद्धा रामनाम घ्यावं, आत्मस्वरूप प्राप्त झालेल्यांनी सुद्धा रामनाम घ्यावं, आणि जे जडबुद्धीचे आहेत, तुमच्या आमच्यासारखे जे देहबुद्धीचे आहेत, त्याने सुद्धा रामनाम घ्यावं. का घ्यावं? राम योग्यांचे मंडण, राम भक्तांचे भूषण, राम धर्माचे रक्षण, संरक्षण दासांचे. का रामाची स्थापना महत्वाची होती भारतीय संस्कृतीमध्ये? तर राम योग्यांचे मंडण. योगी कोण? जो युक्त झालेला आहे, परमेश्वराशी जोडला गेलेला आहे, तो योगी. त्या योग्यांना त्यांच्या आत्मस्थितीत शांतपणे राहता यावं म्हणून संरक्षक कवच धर्माचं लागतं, आणि त्या धर्माची स्थापना रामाकडनंच झालेली आहे. म्हणून त्याला रामराज्य म्हटले. कृष्ण राज्य कधीही म्हटलेलं नाही कोणी, पण रामराज्य पाहिजे म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये सज्जन शांतपणे राहू शकतील, आत्महित साधू शकतील, असं जर राज्य कोणाचं असेल तर ते रामाचं. म्हणून रामाचं जे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याकडे सांगितलेलं आहे ते ह्याचसाठी. रामामध्ये हे सगळे गुण आहेत. रामाने कधी छल केला नाही, कधी कपट केलं नाही, कधी कोणाला
अन्यायाने मारलं नाही, पण तो समदृष्टी पण होता. आता काही जण म्हणतात की राम म्हणजे सीतेच्या बाबतीत त्यांनी अन्याय केला अमका तमक. हे आता सुरुवातीच्या बाबतीत म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्यात सांगतो. रामदास स्वामींचा दृष्टिकोन कसा बघा, रामायणातल्या ज्या स्त्रियांबरोबर रामाचं वर्तन त्यांनी एका ओळीमध्ये सुंदर सांगितलंय. रामे ताटका मारिली, रामे शिळा उद्धरिली, रामे जानकी परिणिली, गणिका केली ते मुक्त. 4 प्रकारच्या स्त्रियांचं वर्णन रामदास स्वामींनी एका वाक्यात करून टाकलं. काय म्हणाले? दुष्ट प्रवृत्तीची जी स्त्री होती, मग ती स्त्री असो की पुरुष असो, रामाने भेद केला नाही. जसं रावणाला मारलं तसं ताटकेलाही मारलेलं आहे. तो स्त्री द्वेष्टा होता का? नाही. राम शिळा उद्धरिली, जी अन्यायाने जिचा काही दोष नसताना जिला शिळा होऊन पडावं लागलं होतं, त्या अहिल्याचा सुद्धा उद्धार केलेला आहे. म्हणजे फक्त तो मारत होता का? नाही. तो अत्यंत विवेकी आहे राम. रामे जानकी परिणिली, त्या जानकीचं वरण त्यांनी केलेलं आहे, जानकीशी लग्न केलेलं आहे, तिला जे सन्मान दिलेला आहे, पट्टराणी केलेला आहे. आणि जी गणिका, जी वेश्या होती, ती सुद्धा रामनामाने तरलेली आहे. आता ह्याच्यात सांगा बरं, कुठे रामाने अन्याय केलेला दिसतो? जिच्यात जसे गुण होते तसा तो तिच्याशी वागला. जिच्यात उत्तम गुण होते तिला पट्टराणी सुद्धा केलं. जी निरपराध होती तिला त्या अपराधापासून मुक्त केलं. जिचं शरीर वाईट आचरणामध्ये होतं पण वाणी रामनामामध्ये गुंतलेली होती, तिला मुक्तही केलं. आणि जी खलप्रवृत्ती होती तिला मारलं सुद्धा आहे. असं एकमेव दैवत, विवेकी दैवत जर कुठलं असेल, विवेकाने वागलेलं, तर ते रामराय आहेत. म्हणून रामाचं चरित्र ऐकायचंय. म्हणून दिवसाची सुरुवात त्या रामनामाने करावी असं रामदास स्वामी म्हणतात. रामे रक्षियेले देवांसी, रामे रक्षियेले भक्तांसी, रामे सोडविले देवांसी, रामदासाचे मानसी, रामदासी आनंद. काय शब्दरचना आहे बघा. 33 कोटी देव रावणाच्या बंदीमध्ये होते. त्या देवांना सोडवलं. म्हणजे इंद्र माळ्याचं काम करत होता रावणाच्या घरी, झाडांना पाणी घालण्याचं काम. इतकं निकृष्ट दर्जाचं काम त्याला दिलेलं होतं. त्याला किती यातना होत असतील, त्या यातनेपासून त्या इंद्रालाही सोडवलेलं आहे. नवग्रह पालथे घातले होते रावणाने, त्यांनाही रामाने सोडवलेलं आहे. भक्तांचं रक्षण केलेलं आहे. संपूर्ण लंका जळलेली आहे, पण बिभीषणाचं घर, ज्यांनी रामनाम घेतलेलं आहे, त्या बिभीषणाचं घर मात्र सुरक्षित राहिलंय. कोणामुळे? हीच तर रामाची करणी आहे. म्हणून रामदास म्हणतात, रामदासाचे मानसी, रामदासी आनंद. माझ्या मनामध्ये म्हणजे रामदासांच्या मनामध्ये रामाच्या दास्यत्वाचा आनंद आहे म्हणाले. हे दास्यत्वातला आनंद जो असतो ना, तो फार श्रेष्ठ असतो. मालक जेवढा आनंदात नसतो तेवढा दास आनंदात असतो. कारण का, मालक जे जे खातो पितो बसतो उठतो सगळं त्याला वापरायला मिळत असतं, पण मालकाला काळजी असते हे कसं राखू. दासाला ती काळजी नसते, मालक आहेत बघतील. म्हणून रामदास म्हणतात, रामदासाचे मानसी, रामदासी आनंद. म्हणून आता आपण ते भजन ऐकूया. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. रामदास स्वामींचीच आज्ञा आहे की पहिल्यांदा स्मरण कोणाचं करावं? रामाचं करावं. म्हणून आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची काजा, भक्ताची काजा पावत से, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा,
आरंभी वंदेन अयोध्येचा राजा. क्या बात है. क्या बात है. पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी, पावतसे महासंकटी निर्वाणी. राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, आरंभी वंदेन अयोध्येचा राजा. भक्ताची या काजा, भक्ताची या काजा पावतसे. आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, आरंभी वंदेन अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा, अयोध्येचा राजा.